नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका संरक्षण कवच, आपलं संरक्षण कवच, महाराजांचं संरक्षण कवच आपल्यासोबत कसं ठेवायचं याबद्दलची एक सुंदर माहिती किंवा उपाय आपण बघणार आहोत. बघा, हल्लीचं जीवनमान असं झालं आहे की बाहेर गेलेला व्यक्ती, मग तुमचा मुलगा असो, मुलगी असो, नवरा असो, कुणीही असो, आज सकाळी तो बाहेर गेला आहे पण तो घरी व्यवस्थित येईल की नाही याची अजिबात शाश्वती नाही. सध्या कलियुग आहे आणि या कलियुगात काय घडेल काही सांगता येत नाही. भले आपण सेवा मार्गात आहोत तरी पण कधीकधी अशा गोष्टी आपल्या अनपेक्षितपणे घडतात की त्या गोष्टींची आपण कल्पना पण केलेली नसते. इतक्या वाईट म्हणजे प्रवृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला असतात. कर्णीबाधा असेल किंवा तांत्रिक प्रयोग करणारे लोक असतील किंवा ॲक्सिडेंट असेल किंवा कुठलीही काही आपल्यासोबत कधीही घडू शकतं. ते आपल्यासोबत घडू नये म्हणून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्यासोबत कायम बाळगल्या पाहिजेत. एक स्वामींचं सुरक्षा कवच आपण कायम सोबत बाळगलं पाहिजे, जेणेकरून असे अकाली मृत्यू असेल किंवा ॲक्सिडेंट असेल किंवा कर्णीबाधेचा वावर आपल्या जवळ असेल किंवा म्हणजे हिंस्र पशु प्राणी पक्षी हे आपल्या जवळ येऊ नयेत ह्यासाठी एक असा उपाय किंवा अशी वस्तू आहे जी आपण आपल्यासोबत कायम बाळगली पाहिजे. तर अशी कोणती वस्तू, बघा आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की ही वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ बाळगाल तर कुठलीच अनपेक्षित गोष्ट तुमच्यासोबत घडणार नाही. अकाली मृत्यू असेल किंवा ॲक्सिडेंट असेल या गोष्टी तुमच्यासोबत कधीही घडणार नाहीत याची शाश्वती गुरुमाऊली देतात. आणि ही वस्तू एक निसर्गाचं वरदान आहे, लक्षात घ्या, निसर्गाचं वरदान. त्याच्यामुळे ही वस्तू नक्की तुमच्यासोबत जवळ बाळगा. आता ही वस्तू कुठली आहे ते मी नक्की शेवट सांगेन, पण ही 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 5 गोष्टींपैकी एखादी जरी वस्तू तुम्ही तुमच्या जवळ बाळगलात तरी तुमचं कल्याण होणार आहे. तुम्ही प्रवासाला जा, आता तुमच्या रिलेटिव्ह कोणी असो, तुमचा नवरा किंवा तुमची बायको किंवा मुलगा मुलगी कोण पण. आता मुलं शाळेत जातात, नवरा ऑफिसला जातो, कुठेही आता बाहेर गेलेत ना, कधी त्यांचा ॲक्सिडेंट, मी वाईट बोलत नाही पण ॲक्सिडेंट होऊ शकतो, काही त्यांच्यासोबत वाईट घटना घडू शकते, काही होऊ शकतं. ते होऊ नये. किंवा एखादी 4 दिवसासाठी तुम्ही प्रवासाला गेला आहे, त्या प्रवासात तुमचं म्हणजे आपल्यासोबत काही घडू शकतं ना. तर आपल्याला आपलं पुढचं दिसलं आहे का कधी? तसं पुढचं दिसलं असं तर कुठलाच म्हणतो ना की कुठलीच वाईट वेळ आपल्यावरती आली नसते आणि म्हणजे सेवा करण्याची पण गरज आली नसते. म्हणून देव आपल्याला म्हणजे सेवा, आपल्याला ही नित्यसेवा जी आहे ती रोज करायची असते. मी नेहमी सांगते की 3 अध्याय स्वामीचरित्राचे भूत, भविष्यकाळ, वर्तमान काळ आपला सेफ ठेवतात, चांगला ठेवतात. तर आता अशा कुठल्या गोष्टी, बघा रोज ऑफिसला जाताना ही गोष्ट तुम्ही जवळ बाळगा, मी असं म्हणणार नाही. आता मी सुरुवात करते. आता ज्यावेळी आपण खूप लांबच्या प्रवासाला जातो त्यावेळी ही गोष्ट तुम्ही नक्की जवळ बाळगा. तर आता सगळ्यात बघा, पहिल्यांदा तुम्ही ऑफिसला जाताय तर स्वामींचं सुरक्षा कवच म्हणजे काय? तर आता रोज ऑफिसला जाताय तुम्ही, आता किंवा रोज तुम्ही शाळेला जाताय, म्हणजे तुमचे मुलं असतील, मुलं काय मुलगी असेल, तर सुरक्षा कवच कसं जवळ ठेवायचं? एखाद्या ॲक्सिडेंटपासून किंवा एखाद्या वाईट बाधेपासून, नजर दोष असेल त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं. तर काय करायचं? आपली देवपूजा झालेली असते की नाही, देवपूजा झालेली असते. तर ज्यावेळी तुम्ही देवपूजा करताय, मग तुमची पत्नी करत असेल किंवा तुम्ही पण करत असाल, देवपूजा झाल्यानंतरही किंवा देवपूजा करताना स्वामींची फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असते, बरोबर. हे पहिलं तुम्ही रोज करायचं. दुसरे 4 ज्या 4 काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मोठ्या प्रवासाला जाताना किंवा खूपच तुम्ही लांब जाताय, तुम्ही एकटे जाताय किंवा फॅमिली घेऊन जाताय त्यावेळी त्या बाळगा. आणि रोज जर तुम्ही ऑफिसला जाताय आणि त्या 4पैकी रोज जाताना जरी ही वस्तू वापरली तरी चालेल. आता रोज कसं करायचं? सगळ्यांनी हे करायचं बघा. रोज स्वामींच्या मूर्तीला, फोटोला आपण सगळ्यात पहिले तारक मंत्र म्हणायचा. सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, मी ऑफिसला जातो आहे, तुम्ही जे कुठे जाताय, शाळेला जातो आहे, तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुमचं सुरक्षा कवच माझ्यासोबत कायम राहू दे, असं बोलायचं, प्रार्थना करायची. आणि महाराजांचा तारक मंत्र एकदा म्हणायचा. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, हा तारक मंत्र जो आहे तो एकदा म्हणायचा. आणि महाराजांना अष्टगंध असेल किंवा चंदन असेल, जे काही तुम्ही लावता,
ते महाराजांच्या मूर्तीला फोटोला लावायचं. आता हा महाराजांचा म्हणजे महाराजांचा फोटो आहे लक्षात घ्या. आणि ते लावल्यानंतर इथे लावायचं ते महाराजांच्या डोक्याला मूर्तीला आणि तोच हात दुसरीकडे कुठेही न ठेवता तुमच्या कपाळाला लावायचा. कळालं? ज्यावेळी महाराजांच्या डोक्याला की तुम्ही लावता म्हणजे मूर्तीला फोटोला त्यावेळी तोच हात डायरेक्ट तुम्ही इथे लावायचा. कळालं? आणि हे आहे महाराजांचं खरं सुरक्षा कवच. आणि तारक मंत्र म्हणून जर तुम्ही हा उपाय कराल किंवा हे सुरक्षा कवच जर तुम्ही कायमसोबत बाळगाल किंवा रोज कराल, रोज हे सोबत हे कवच जर तुम्ही न्याल तर कुठलीही नजर दोष असेल, कुठलीही वाईट गोष्ट तुमच्यासोबत घडणार नाही. कायम स्वामी सूक्ष्म रूपामध्ये तुमच्यासोबत राहतील. आता हे झालं, हे रोज आपल्याला करायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा, ज्यावेळी आपण लॉंग म्हणजे खूप दिवसांसाठी कुठेही प्रवासाला जातो आहे किंवा रोज आपल्याला ट्रॅव्हलिंग करावं लागतं तर काय करायचं. तर आता बघा, रोज ऑफिससाठी आपण बॅग घेतो तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ. गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो तुम्ही सोबत बाळगायचा आहे. एका दादांचा मी तुम्हाला अनुभव सांगते थोडक्यात. म्हणजे त्यांची फॅमिली होती आणि फॅमिलीसोबत ते मोठ्या ट्रिपला गेले होते. म्हणजे कुठेतरी ते आठवत नाही मला कुठे गेले होते, पण ते ट्रिपला म्हणजे बाहेरच गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी होती, त्यांची मिसेस होती आणि दादा होते, त्यांचे वडील होते, असे 4-5 जण होते. आणि त्यावेळी त्यांच्यासोबत म्हणजे अशी घटना घडली की म्हणजे त्याचा फोटो पण मी बघितलेला आहे त्यांच्या कारचा. तर इतक्या जोरात ॲक्सिडेंट झाला होता, इतक्या जोरात म्हणजे असं पुढचं जे असतं ना ते गाडीचं, काहीही शिल्लक नव्हतं, काहीही अजिबात काही शिल्लक नव्हतं. इतक्या जोरात त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि असं वाटलं होतं की म्हणजे जे काही आजूबाजूची लोकं होती त्यांना असं वाटलं की या गाडीत आता कुणीच जिवंत राहिलं नसेल, इतका मोठा ॲक्सिडेंट झाला होता. आणि पण त्या दादाने अनुभव सांगताना म्हणजे अंगावरती माझ्या काटे येत आहेत की ज्यावेळी ॲक्सिडेंट झाला त्यावेळी मुलगी सेफ होती, छोटीशी मुलगी, म्हणजे तिला अजिबात लागलं नव्हतं. वडील होते ते खिडकीच्या साईडला बसले होते, त्यामुळे त्यांना थोडंफार लागलं होतं आणि दादांना थोडंफार लागलं होतं. पण कुणालाही असं ॲडमिट करायची वेळ आली नव्हती. फक्त कुठेतरी बँडेज वगैरे असंच दादांना म्हणजे लागलं होतं थोडंफार. त्यांच्या बायकोलाही जास्त काही लागलं नव्हतं, फक्त डोक्याला थोडं इथे खरचटलं होतं असं काहीतरी. पण असं ॲडमिट केलं किंवा रक्तबंबाळ सगळे झालेत किंवा मृत्युमुखी पडलेत असं काहीही झालं नव्हतं. इतका मोठा ॲक्सिडेंट झाला. आजूबाजूचे लोक असं म्हणत होते की ह्या गाडीत आता कुणीच जिवंत नसेल, इतका मोठा ॲक्सिडेंट झाला होता. आणि अक्षरशः गाडीचा जो पुढचा पार्ट होता तो असा धूर निघत होता, त्यातून धूर म्हणजे थोडक्यात काय आणखी थोड्या वेळाने ती गाडी अशी गाडीचा स्फोट होईल का काय असं धूर निघत होता. पण जाताना त्या दादाने गाडीमध्ये गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो ठेवला होता. आणि साक्षात मी अंगावरती माझ्या काटा येतोय, त्या गुरुचरित्र ग्रंथाला इतका मोठा ॲक्सिडेंट झाला. सगळं गाडीतलं सामान म्हणजे काही सगळं तुटलेलं फुटलेलं, पण ग्रंथ जो आहे तो आहे असा होता, आहे असा. ग्रंथ हल्लासुद्धा नव्हता तो गाडीतून. जिथे ठेवला होता तिथेच तो ग्रंथ होता. अजिबात त्याला कुठेही म्हणजे काही एखादं पान फाटलं नाही किंवा एखादं काही त्याच्यावर कवरला काही घाण लागली आहे किंवा काहीतरी असं काही नाही. जसा आणून ठेवला ना तसाच तो ग्रंथ होता. ज्यावेळी गाडी चेक केली त्यावेळी दादांना तो ग्रंथ देण्यात आला. म्हणजे गाडी चेक करतात पोलीस वगैरे, त्यावेळी तो दादांना आहे असा ग्रंथ देण्यात आला. खरंच म्हणजे दादांनी सांगितलं की हे सगळं फक्त त्या गुरुचरित्र ग्रंथामुळे आम्ही वाचलो आणि ही ताकद आहे गुरुचरित्र ग्रंथाची, लक्षात घ्या. त्या ग्रंथावरती सगळं आलं. म्हणजे त्या दत्त महाराजांनी, स्वामी महाराजांनी सगळं त्यांचं मरण आपल्यावरती घेतलं. त्यांचं दुःख संकट जे काही त्यांना होणार होतं ते सगळं आपल्यावरती घेतलं आणि त्यांना सुखरूप ठेवलं, लक्षात घ्या. अक्षरशः तो अनुभव तुम्हाला नक्की डिटेलमध्ये एकदा सांगेन. ते दादा कुठे म्हणजे तो आहे माझ्याकडे, दादाने पाठवला होता, पण तो काही म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायचं झालं नाही. पण आता विषय निघाला म्हणून सांगते. तर तुम्ही कधीही जाताना गुरुचरित्र ग्रंथ हा सोबत कायम ठेवा. आता ते दादा खूप म्हणजे मोठ्या प्रवासाला जात होते 5-6 दिवसासाठी, त्यामुळे तो गुरुचरित्र ग्रंथ ठेवला होता. आता तुम्ही रोज जर प्रवासाला जाताय तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ हा ठेवू नका, कारण तो खूप मोठा आहे आणि कॅरी करायला पण अवघड जातो आणि असं त्याचा सतत म्हणजे
त्याला हलवता येत नाही वगैरे. म्हणून खूप मोठ्या प्रवासाला जाताय तर तुम्ही नक्की तुमच्यासोबत गुरुचरित्र ग्रंथ ठेवा, काही हरकत नाही. त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. स्वामीचरित्र सारामृत हा अत्यंत पवित्र आणि अतिशय प्रभावी ग्रंथ आहे. साक्षात स्वामी महाराज त्यामध्ये बसलेले आहेत, त्यांचा आत्मा त्यामध्ये आहे. त्यामुळे कुठेही तुम्ही बाहेर जाताय तुमच्या बॅगेमध्ये नक्की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवा. त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रवासाला बाहेर जाताय त्यावेळी एकदा तारक मंत्र म्हणा आणि महाराजांना सांगा की महाराज माझ्यासोबत तुम्ही चला, आणि महाराजांचा एक फोटो, साधा फोटो तुम्ही तुमच्यासोबत पाकिटात ठेवा किंवा कुठेही पर्समध्ये ठेवा. कुठेही महाराजांच्या तुमच्यासोबत तो फोटो ठेवा. नक्कीच कायम महाराज तुमचं संरक्षण करतील. कधीही वाईट वेळ तुमच्यावरती महाराज येऊ देणार नाहीत. आणि त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवतेचा फोटो. बघा, जसं महाराज आपले गुरु आहेत तसंच आपली कुलदेवता ही आपली आई असते. आणि आपल्या आईचं हे कामच असतं की म्हणजे कुलदेवता जिच्या कुळात आपण जन्म घेतो तिचं कामच असतं की आपलं संरक्षण करते. आता असं नाही की तिचा फोटो घेतला म्हणजेच ती आपलं संरक्षण करते, असं नाही. ज्यावेळी तुम्ही प्रवासाला जाताय, स्वामींना जसं तुम्ही सांगताय की स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला, तसंच आपण आपल्या कुलदेवतेलाही नमस्कार करायचा आहे. तिचा साधा एक म्हणजे छोटासा फोटो असेल तर तुमच्यासोबत बाळगायचा आहे. आणि आई तो आमचं कायम संरक्षण करतो, आमच्यासोबत राहा, आणि तिचं नामस्मरण करायचं, तिचं स्मरण करायचं आणि तिचा फोटो घेऊन तुम्ही प्रवासाला जायचं आहे. तर ह्या 4 गोष्टींपैकी तुम्ही कुठलीही गोष्ट जवळ बाळगू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5वी गोष्ट जी गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात की ही गोष्ट जर तुम्ही बाळगाल जवळ तर कधीच प्रवासात तुम्हाला वाईट गोष्ट अजिबात घडणार नाही. कधीही तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही, तुम्हाला नजरदोष होणार नाही, तांत्रिक प्रयोग तुमच्यासोबत होणार नाही किंवा अकाली मृत्यू तुम्हाला येणार नाही. हिंस्र प्राणी, पशु, पक्षी तुमच्या जवळ येणार नाहीत. कुठली वस्तू? तर ती वस्तू म्हणजे पांढरीची काठी. पांढरीची काठी ही अशी वस्तू आहे की ह्यामध्ये म्हणजे ही वस्तू जी आहे ते एक नैसर्गिक वरदान आहे, लक्षात घ्या, नैसर्गिक वरदान. त्याच्यामुळे ही काठी जी आहे ती शक्यतो कोकण भागात जास्त कोकणातील जी जंगलं आहेत ना त्या जंगलात जास्त आढळून येते. आणि गुरुमाऊली नेहमी सांगतात की म्हणजे विज्ञानालासुद्धा ह्या लाकडाने झुकवलं आहे किंवा विज्ञानालासुद्धा मागे पाडलं आहे. कारण ही पांढरीची काठी जी आहे किंवा हे लाकूड जे आहे पाण्यावरती, नॉर्मल लाकूड जे असतं आपलं नेहमीचं ते पाण्यावरती तरंगतं, पण हे लाकूड जे आहे पाण्याच्या तळाशी जातं, बुडतं पाण्यात पूर्ण. त्याच्यामुळे हे विज्ञानालासुद्धा या म्हणजे वनस्पतीने मागे टाकलेलं आहे असं नेहमी गुरुमाऊली सांगतात. आणि यामध्ये असे काही घटक आहेत, असे काही म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे साधू तपस्वी जे होते ना ते खूप वर्ष म्हणजे तपश्चर्या करायचे. आणि त्यावेळी हे म्हणजे साधू मुनी जे होते ते आपल्या भोवती असं ह्या पांढरीच्या काठीचं कवच, सुरक्षा कवच म्हणजे तयार करायचे आणि त्याच्या मधोमध आपण तपश्चर्येला बसायचे. कडेनं पांढरीच्या जी वनस्पती आहे तिथं सुरक्षा कवच करायचे आणि मग तपश्चर्येला बसायचे. का तर म्हणजे हिंस्र पशु, पक्षी, प्राणी त्यांना कुठलेही म्हणजे त्यांच्यावरती घात करू नयेत याच्यासाठी. आणि ही पांढरीची काठी जर आपल्या जवळ असेल तर कुठलाच हिंस्र पशु, पक्षी, प्राणी आपल्या जवळ येत नाही. ह्याचं इतकं महत्त्व आहे. आणि कधीही आपल्यासोबत काही वाईट घटना घडत नाही आणि ॲक्सिडेंट वगैरे अजिबात अशा गोष्टी घडत नाहीत. किंवा नजरदोष असेल, तुम्हाला एक सतत नजरदोष होतो आहे म्हणजे सतत तुमच्यावरती तांत्रिक प्रयोग होतो आहे असं काहीतरी तुमच्यासोबत होत असतं तर ही पांढरीची काठी तुम्ही नक्की जवळ बाळगा. नक्की. खूप प्रवासाला जाताय म्हणजे आता असं वाटतं की आपल्या घरात खूप आपली म्हणतो ना की काळजी करणारी आपली खूप लोकं असतात आणि आपल्याशिवाय त्यांना कोणी नसतं. आणि आपण बाहेर जातो आणि घरात येईल का नाही आपल्याला माहीत नसतं, शाश्वती नसते, दुसऱ्या मिनटाला आपल्यासोबत काय घडणार आहे माहीत नसतं. म्हणून ही वस्तू जी आहे तुम्ही नक्की जवळ बाळगा. आता तुम्ही श्रद्धा अंधश्रद्धा हा तुमचा प्रश्न आहे, पण ह्या काठीने असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे. आणि ही काठी खरंच एक नैसर्गिक वरदान आहे. गुरुमाऊली नेहमी सांगतात की ही काठी जो जवळ बाळगतो त्याच्यापासून ह्या अशा गोष्टी, घातक गोष्टी लांबच राहतात. त्याच्यासोबत कधी वाईट गोष्टी घडत नाहीत. अकाली मृत्यू, मी परत सांगते, अकाली मृत्यू, ॲक्सिडेंट कधीही त्याच्यासोबत घडत नाही.
कळालं. आता ही काठी कुठे मिळेल, तर तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात मिळेल. सोबतच आपल्या केंद्रात पण मिळेल. म्हणजे त्याचं किचन केलं आहे. केंद्रामध्ये आता कसं बाळगायचं असतं बघा, तुम्ही हातात देखील तुम्ही बांधू शकता. म्हणजे त्याचं किचन टाईप केलेलं आहे. केंद्रामध्ये मी बघितलं किचन टाईप असं आहे. वर किचन असं आपलं असतं ना किल्लीला वगैरे तसं. तर किचन टाईप ते अशी पांढऱ्याची छोटीशी अशी वनस्पती आहे तिथं केलेलं आहे. तशी तुम्ही घेऊ शकता. किंवा अशी गोटी म्हणजे गोल गोटी असते की नाही तशा टाईपमध्ये पण आहे. मग तुम्ही ते गळ्यात पण धारण करू शकता किंवा सोबत तुमच्या पर्समध्ये वगैरे पण ठेवू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसं त्या आकाराचं तुम्ही ती खरेदी करा. म्हणजे आपल्याला केंद्रात मिळेल. कुठेही धार्मिक म्हणजे तीर्थक्षेत्रे असतात ना तिथे तुम्हाला मिळेल. नसोबाची वाडी असेल, औदुंबर किंवा कुठेही तुम्हाला तिथे मिळेल. नक्की घ्या आणि सोबत बाळगा. जर वारंवार तुमच्यासोबत ॲक्सिडेंट होत असतील, वारंवार वाईट घटना तुमच्यासोबत घडत असतील किंवा म्हणजे चुकीच्या गोष्टी तुमच्यासोबत घडत असेल तर ही वस्तू नक्की तुमच्यासोबत बाळगा. कधीही तुम्हाला प्रवासात अडचण येणार नाही, वाईट गोष्टी घडणार नाहीत. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.